विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणोपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या वर्षावसाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये स्मृतिशेष उत्तमराव सीताराम मनवर बाबांचा हा 5वा स्मृतिदिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी बाबांच्या जाण्यामुळे परिवारांना जे दुःख झालं आहे ते दुःख बुद्ध धम्म आणि संघ या 3 रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट होण्यासाठी आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी थोडक्यामध्ये परितदेशना आपण या ठिकाणी घेतलेली आहे। या निमित्ताने मनवर परिवाराने अत्यंत स्वादिष्ट अत्यंत रुचकर भोजनदान देऊन चिवरदान भिक्षापात्र फळ आदी दान पुण्य करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीमस हे पुण्य आज आपण करत आहात। या निमित्ताने देशना श्रवण करण्यासाठी उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून अनंत आणि असीमस पुण्य संपादन करणारे सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रति अनंत अशी मंगल मैत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे। 5वा स्मृतिदिन या ठिकाणी मनवर बाबांचा आपण संपन्न करत आहोत। या निमित्ताने आपण जे असीम अनंत असं पुण्य संपादन केलं आणि या निमित्ताने आपण भगवंताची देशना सुद्धा श्रवण करत आहात। खरं तर हा वर्षावासाचा कालावधी आहे आणि या वर्षावासाच्या पवित्र अशा कालावधीमध्ये धम्म श्रवण करणे शील पालन करणे ध्यान भावना करणे अनंत आणि असीमस आपलं ही पुण्यकर्म असते कुशल कर्म असते। आज योगायोगाने उपोषणशील सुद्धा आहे उपोषणशील सुद्धा आहे आणि तोही एक अत्यंत एक पुण्याचा दिवस आपल्या जीवनामध्ये आज निर्माण होत आहे आणि मनवर परिवाराने आपणा सर्वांना सुद्धा एक सुवर्ण संधी ही या पवित्र कालावधीमध्ये धम्मदेशना देण्याची निर्माण करून दिली आहे। तर मनवर परिवारांच्या प्रती आणि बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी आपण एकदा सर्वांनी साधुवाद द्यायचा। देशना श्रवण करणे आपल्या हिताचा आहे आपल्या सुखाचा आहे आपल्या कल्याणाचा आहे आणि त्यामुळे भगवंताच्या देशनेला नेहमी आपण श्रवण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। जेव्हा जेव्हा संधी आपल्याला उपलब्ध होत असते तेव्हा तेव्हा देशना आपण श्रवण केली पाहिजे। कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमं असं भगवंतांनी म्हटलं आहे। वेळ काळ बघून आपण देशना श्रवण केली पाहिजे कारण मनुष्याच्या जीवनामध्ये योग्य वेळ आणि योग्य काळ येणं अत्यंत गरजेचं असते। योग्य वेळ आणि योग्य काळ जर आपल्या जीवनामध्ये आला तर आपण देशना श्रवण करू शकतो, परंतु योग्य काळ आणि योग्य वेळ जर आपल्या जीवनामध्ये आपल्याला आली नाही तर आपण बघा देशना काय श्रवण करू शकत नाही आणि त्यामुळे आज बघा हे आपल्या जीवनामध्ये अनंत एक पुण्यकर्म करण्याची संधी तुम्हाला निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे एकाग्र चित्ताने भगवंताची देशना आपण श्रवण केली पाहिजे कारण त्या देशनेच्या द्वारा आपल्या जीवनामध्ये
अनंत आणि असीमस पुण्य आपण संपादन करत असतो। या वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये रोज आणि रोज आपण देशना श्रवण केली पाहिजे, रोज आपण शील ग्रहण केलं पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे आणि प्रज्ञेची भावना आपण केली पाहिजे। जेवढे अधिक पुण्यकर्म आपल्या जीवनामध्ये करू तेवढं अधिक पुण्याचा संचय आपल्या जीवनामध्ये बघा आपण करत असतो। कारण मानवी जीवन बघा क्षणभंगूर आहे, भगवंत असे म्हणतात, परिवर्तनशील आहे। केव्हा कधी कुठे मनुष्याच्या जीवनामध्ये काय घडेल हे आपण सांगू शकत नाही। मनुष्याचं जीवन बघा बुडबुड्या समान आहे असं भगवंतांनी म्हटलं। जसे पाण्याचे बुडबुडे निर्माण होतात आणि नष्ट होतात, अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा तसंच आहे। जन्मास येतो मनुष्य आणि मृत्यूला प्राप्त होतो। इथे अजरामर होण्यासाठी किंवा कायमस्वरूपी या संसारामध्ये राहण्यासाठी इथे कोणीही आलेलं नाही। मनुष्याला जेवढं आयुष्य प्राप्त होत असते, जेवढे आपले चांगले कर्म असतात तर तेवढं आयुष्य आपल्याला प्राप्त होते आणि नंतर आपण या संसाराला सोडून जात असतो। भगवंत असे म्हणतात, सहवास कितीही प्रिय असू द्या, सहवास कितीही चांगला असू द्या, पण मनुष्य सहवास प्रिय जरी असेल आणि सहवास अप्रिय जरी असेल तरी मनुष्य एकमेकांना सोडून जात असतो। हा निसर्गाचा नियम आहे। ज्याप्रमाणे पक्षी या दिशेकडून त्या दिशेकडे परिभ्रमण करत असतात, तर पक्षाचा तो स्वभाव धर्म आहे। अगदी मनुष्याचा सुद्धा एक स्वभाव धर्म आहे। मनुष्य या संसारामध्ये येतो आणि मनुष्य या संसारामधून निघून जात असतो। परंतु इथे आपण आलो, किती वर्ष राहिले, किती दिवस राहिलं याला विशेष महत्त्व नाही। आपण या संसारामध्ये आलो आणि या संसारामध्ये आपण काय कमावलं आणि काय कमावून आपण या संसारातून निघून गेलो याला विशेष महत्त्व आहे। बघा, भगवंत असे म्हणतात की हजारो वर्ष एखादा मनुष्य जीवन जगत असेल, परंतु अकुशल कर्म करत असेल, वाईट कर्म करत असेल, पाप कर्म करत असेल तर त्या मनुष्याचं जीवन हे व्यर्थ आहे। परंतु एखादा मनुष्य अगदी काही अल्प कालावधीपर्यंत, अल्प काळापर्यंत जीवन जगेल, परंतु त्या अल्प काळामध्ये खूप चांगलं कर्म करेल, कुशल कर्म करेल, पुण्यकर्म करेल, परोपकाराची भावना करेल, लोकांच्या हितासाठी, सुखासाठी आणि कल्याणासाठी तो चांगलं काम करेल, तर तो मनुष्य मृत्यूनंतर सुद्धा या संसारामध्ये जिवंत असतो, कार्यरूपाने, कर्मरूपाने। आणि त्यामुळे कर्म हे मनुष्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे असं भगवंताने म्हटलं आहे। नाहीतर किड्या मुंग्यासारखे लोक बघा येतात, मृत्यूला प्राप्त होतात। पशुप्रमाणे जसे जन्मास येतात तसे मनुष्य जन्मास येतात आणि मृत्यूला प्राप्त होत असतात। प्रतिभावंतांचे परिस्पर शब्द लाख मोलाचे वाटतात, परंतु सर्वसामान्य व्यक्तींचे हजारो शब्द सारख्याच मोलाचे वाटत असतात। प्रतिभावंत व्यक्ती जर असेल तर त्याचे शब्द हे अनमोल असतात, परंतु सर्वसामान्य व्यक्ती कितीही बडबड करत असेल तर त्याच्या शब्दाला काही विशेष महत्त्व राहत नाही। आणि त्यामुळे संसारामध्ये सर्वच लोक काही अजरामर होत नाही किंवा सर्वच लोक काही अमर होत नाही। काही बोटावरती मोजण्यासारखे असे लोक असतात की या संसारामध्ये ते कायमस्वरूपी जिवंत असतात आणि कायमस्वरूपी जिवंत राहण्यासाठी मग त्याने तशा प्रकारचं कर्म केलं असतं, तशा प्रकारचं त्यांचं कार्य असते आणि त्यामुळे आजही बघा ते आपल्यामध्ये जिवंत आहे। 2600 वर्ष होऊन गेले बघा भगवंताला, आजही आपल्यामध्ये जिवंत आहे। अनाथपिंडक असेल, माता विशाखा असेल, राजा प्रश्नित असेल, बिंबिसार असेल, चक्रवर्ती सम्राट अशोक असतील, आजही आपल्यामध्ये ते जिवंत आहे। आपण तर त्यांना बघितलं नाही, 2600 वर्ष होऊन गेले, परंतु अलीकडच्या काळामध्ये बोधिसत्व गुणोपेतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यामधून निघून गेले, पण कार्यरूपाने आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहे। म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म कार्य हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि त्यामुळे आपण कार्यरूपाने जिवंत असलो पाहिजे असं भगवंताने म्हटलं आहे। कारण कार्यरूपाने जर आपल्याला जिवंत राहायचं असेल तर मग आपण काय केलं पाहिजे, कशा प्रकारचं जीवन जगलं पाहिजे, तर भगवंत असे म्हणतात की नित्य नियमाने आपण 3 प्रकारचे कर्म केले पाहिजे। एक, आपण शील धारण केले पाहिजे, आपण शीलवान बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे। दैनंदिन जीवनामध्ये रोज तुम्ही 5 शीलाचं अनुसरण करत असता,
तर उपोसतशिलाला आपण आळशीलाचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे मानवी जीवनामध्ये जर सुख प्राप्त करून द्यायचं असेल तर भगवंत असे म्हणतात की शीलवान होणं, सदाचारी होणं, नीतिवान होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर आपण दान पुण्य केलं पाहिजे. मग कोणत्याही प्रकारचं दान, म्हणजे दान हे मनुष्याच्या जीवनामध्ये एक सुखाचं माध्यम आहे, सुखाचा क्षण आहे. दान म्हणजे त्याग आहे. त्यागाची भावना आपल्या मनामध्ये निर्माण करणं आवश्यक आहे. एक बोधिसत्वाच्या सद्गुणाला आपण धारण केलं पाहिजे. कारण दान भाव आपल्या चित्तामध्ये जर नसेल तर मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाचा मार्ग कधीही मनुष्य प्राप्त करू शकत नाही. दान म्हणजे देणे. एक ग्लासभर पाणी जरी तुम्ही कुणाला दिलं तर ते सुद्धा तुमचं दान झालं. भुकेल्याला तुम्ही अन्न दिलं तरी सुद्धा तुमचं ते दान झालं. एखाद्या दुःखी कष्टी मनुष्याला तुम्ही प्रेमाचे 2 शब्द बोललात तर ते तुमचं दान झालं. आणि त्यामुळे दुसऱ्यांच्या हितासाठी, दुसऱ्यांच्या सुखासाठी, दुसऱ्यांच्या कल्याणासाठी आपण जे काही देत असतो तर त्याला दान असं म्हटलेलं आहे. त्यानंतर भावना केली पाहिजे. आपण करत असलेल्या कुशल कर्माची भावना आपण नेहमी केली पाहिजे. कारण आपण केलेल्या कुशल कर्माची भावना जर आपण करत असेल, त्याचं चिंतन मनन जर करत असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवन म्हणजे कोणत्या दिशेने जात आहे, आपल्या जीवनाला आपलं जीवन म्हणजे कोणत्या दिशेने चाललं आहे की नाही. दिशा 2 आहे. मनुष्याच्या जीवनाच्या दिशा 2 आहे. एक तर चांगल्या दिशेने मनुष्य मार्गक्रमण करतो किंवा वाईट दिशेने मनुष्य मार्गक्रमण करत असतो. हे 2च मार्ग मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. आणि त्यामुळे या 2 मार्गापैकी आपण कोणत्या मार्गाची निवड करतो, आपण कोणत्या मार्गाने मार्गक्रमण करतो हे ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे. कारण भगवंताने कधीही स्वतःला मोक्षदाता म्हटलं नाही. भगवंत काय म्हणतात, मी मोक्षदाता नसून मी केवळ मार्गदाता आहे. ऐकलं, मी फक्त मार्ग सांगतो तुम्हाला. त्या मार्गावरती जाणे किंवा न जाणे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. आणि त्यामुळे भगवंत तर फक्त मार्गदाता आहे. भगवंत मार्ग दाखवतात की बघा हा दुःखमुक्तीचा मार्ग आहे, हा निर्वाणाचा मार्ग आहे, हा सुखाचा मार्ग आहे. मग या सुखाच्या मार्गाने वाटचाल करत असताना तुम्हाला अडथळे सुद्धा येणार आहे, तुम्हाला संकट सुद्धा येणार आहे, तुम्हाला स्टॉप सुद्धा येणार आहे. परंतु या सर्व प्रकारच्या अडथळ्याला पार करून जर तुम्ही पैलतीरी जर गेलात, शेवटच्या टोकापर्यंत जर गेलात तर असीम आणि महान अशा निर्वाण पदाची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते. परंतु कधी कधी मनुष्य त्या मार्गाने मार्गक्रमण करत असताना कधी कधी मनुष्य मधामध्ये जातो, मार्ग पूर्ण करतही नाही. जसं भगवंत म्हणतो की नदीच्या प्रवाहामध्ये जर नदीला पूर आला आणि या किनाऱ्यावरून त्या पलीकडच्या किनाऱ्यावरती जर आपल्याला जायचं असेल तर काय करावं लागेल, काय करावं लागेल, काय पर्याय आहे, नावेने. आहे की नावेने आपण जाऊ शकतो. समजा नाव नाही, तुम्हाला पोहून जायचं तर काय करसाल तुम्ही, तुम्हाला जर पोहून जायचं पलीकडे तर तुम्ही फक्त पोहून जासाल का, नाही. तुम्ही त्या किनाऱ्यावरती असं अधिष्ठान करसाल की नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे आणि या नदीच्या वेगवान प्रवाहामध्ये माझ्या जीवाची पर्वा न करता मला अत्यंत पराकोटीचे प्रयत्न करावे लागणार आहे. जर मी पराकोटीचे प्रयत्न करेल, शेवटच्या क्षणापर्यंत जर मी प्रयत्न करेल तर मी पैलतीरी जाऊ शकतो. परंतु एखादा मनुष्य जर प्रयत्न करत आहे आणि तो असं म्हणेल की आता मी थकलो, आता मी थांबतो, ऐक ना, मधामध्ये नदीच्या गेला तो आणि म्हटला की आता मी थांबतो, तर काय होईल, ऐक ना, पाण्यासोबत. म्हणजे इथे दुःखमुक्तीच्या मार्गामध्ये थांबता येत नाही. जो थांबला तो संपला. ऐक, संसारामध्ये जो थांबला तो संपला. भगवंत म्हणतात सतत आपण चाललं पाहिजे. मग मनुष्य थांबतो कधी, मनुष्य थांबतो कधी, तर मनुष्याला अकुशल कर्माचा ब्रेक लागला की मनुष्य कुशल कर्माच्या वाटचालीमध्ये थांबत असतो. ऐक ना, मग राग असेल, ऐक ना, द्वेष असेल, लोभ असेल, मोह असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, ऐक ना, वासना,
या सर्व प्रकारचे बघा ब्रेक मनुष्याच्या जीवनामध्ये आहे. आणि या सर्व प्रकारच्या अडथळ्यांना पार करत करत जो मनुष्य जात असतो तर तो मनुष्य निर्वाणगामी मार्गाला पोहोचू शकतो. आणि त्यामुळे सतत आपण प्रयत्न की सातत्याने बघा धम्म मार्गाचं आपल्याला वाटचाल करावी लागणार आहे. बघा बाबासाहेबांच्या पुण्यामुळे एवढा पवित्र हा धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि त्यामुळे या धम्माचं अनुसरण करणे, या धम्माचं आचरण करणे आपल्या जीवनामध्ये आद्य आपलं कर्तव्य आहे. नैतिक आपलं म्हणजे कर्तव्य आहे. आणि त्यामुळे आपण धम्माला समजून घेतलं पाहिजे, आपण धम्माला जाणलं पाहिजे. बघा मनुष्याच्या जीवनाचा काही भरोसा नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की तुमचं जीवन हे अनिश्चित आहे, तुमचं जीवन हे मरणधर्मीय आहे. तुम्ही मरणधर्मीय स्वभावाचे आहात. आणि तुम्ही मरणधर्मीय स्वभावाचे असल्यामुळे कधी केव्हा कुठे तुम्ही मृत्यूला प्राप्त होसाल हे काही सांगू शकत नाही. आणि त्यामुळे सध्या जेवढं मिळालेलं आपल्याला आयुष्य असतं तर त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मनुष्य असं नाही म्हणू शकत की मला 80 वर्षापर्यंत मी मरणारच नाही. असं कोणी बॉन्डवर लिहून आलं का की माझं 80 वर्षाचं आयुष्य आहे आणि याच्या अगोदर काय मी जाणारच नाही? असं कोणी आलं का? कोणी नाही आलं. म्हणजे असा बॉन्ड कोणाकडे सुद्धा नाही. म्हणजे मनुष्य या संसारामध्ये आला तसा तो जाणार आहे. फरक एवढाच आहे की कोणी अगोदर जाणार आहे, कोणी उशिरा जाणार आहे. कारण आपले जेवढे कर्म असतात बघा, आपले जेवढे कर्म असतात, जेवढं आपलं पुण्यबल असते तर तेवढं पुण्यबल तेवढ्या कर्माच्या द्वारा आपण या संसारामध्ये असतो. आपले कर्म संपले की आपण मृत्यूला प्राप्त होत असतो. जसं भगवंताने उदाहरण दिलं, जसं आता हा दिवा जळत आहे, जशी आता ही मेणबत्ती जळत आहे, तर मेणबत्ती किंवा दिवा विझण्याचे कारण कोणते आहे? का विझते? आता हा दिवा जळत आहे, हा दिवा कधी विझेल? त्यामधील तेल संपल्यानंतर दिवा आपोआप विझणार आहे. दुसरं, हवा जळली तर दिवा विझणार आहे. तिसरं, वात, कधी कधी वातही संपते ना. आपण म्हणतो तेल तर आहे पण वातच संपली आहे की नाही, वात संपली तरी दिवा विझते. म्हणजे दिव्या विझण्याची कारण आहे. तेल संपलं की दिवा विझते, वात संपले की दिवा विझते. कधी कधी हवेनं सुद्धा विझू शकते आणि कधी कधी मनुष्य हातानं सुद्धा विझवतो आहे की नाही. म्हणजे अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे. कर्म संपले की मनुष्य जातो, आयुष्य संपलं की मनुष्य जातो, कर्म आणि आयुष्य दोन्ही संपलं की मनुष्य जातो. आणि शेवटी कधी कधी अकाली भावनेने, अकाली मृत्यू, ज्याला अनैसर्गिक मृत्यू असं भगवंताने म्हटलं, तर अकाली मृत्यू सुद्धा मनुष्याला नेत असतो. परंतु नैसर्गिक रूपाने जर मनुष्याला मृत्यू आला आयुष्य संपल्यानंतर तर तो मृत्यू मात्र योग्य असतो, निसर्गाच्या नियमाला अनुसरून असतो असं भगवंतानी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मरण सुद्धा आपलं सुखपूर्वक असलं पाहिजे. मनुष्याचं जीवन तर सुखपूर्वक असतेच असते, परंतु मरण सुद्धा आपल्याला सुखपूर्वक करता येतं. परंतु असंख्य लोकाला जीवनच सुखकर करता येत नाही तर मरण कसं सुखकर होईल? मरण जर तुम्हाला सुखकर करायचं असेल तर जीवन सुद्धा सुखकर असलं पाहिजे. ज्याचं जीवन सुखकर आहे त्याचं मरण सुखकर आहे. ज्याचं जीवन दुःखकर आहे तर मरण सुद्धा दुःखकर आहे. जसं एकदा बघा, एक व्यापारी श्रावस्तीमध्ये राजगृहावरून व्यापार करण्यासाठी श्रावस्तीमध्ये येत असतो. आणि श्रावस्तीमध्ये आल्यानंतर पाऊस सुरू होतो, पावसाळ्याचे दिवस सुरू होतात. त्याला असं वाटलं की काही दिवसानंतर पाऊस सुरू होईल, पण पाऊस तर सुरू झाला. मग तो असा विचार करतो की अरे आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि या पावसाळ्यामध्ये मी काही माझं सामान, माझा माल काही विकू शकत नाही. तर आपण बघू 5-6 महिने 4 महिने आपण इथे थांबू पावसाळ्याचे, आणि पावसाळा संपल्यानंतर आपण आपला माल विकू, नफा घेऊ आणि आपल्या गावी निघून जाऊ, असा तो मनामध्ये एक व्यापारी विचार करत असतो. भगवंत आणि आनंद भंते रस्त्याने जात असतात, तर त्या व्यापाऱ्याच्या चित्तातला विचार भगवंत आपल्या चित्ताने जाणतात. आणि भगवंताने तो विचार जाणल्यानंतर भगवंत स्मित हास्य करतात. तर स्मित हास्य केल्यानंतर भंते आनंद भगवंताकडे बघतात
आणि भगवंताला म्हणतो की भगवान आपण सीमित हास्य का केलं, कारण भगवंत कारणाशिवाय कधीही हसत नाही. सीमित हास्य करतात भगवंत, म्हणजे त्याला काहीतरी कारण असेल. तर ते विचारतात की भगवान आपण का सीमित हास्य केलं. तर भगवंत म्हणजे आनंद, हा जो समोरचा व्यापारी आहे तो व्यापारी असा विचार करत आहे की आता पावसाळा सुरू झाला आणि पावसाळ्यामध्ये 4 महिने मी इथेच राहणार आहे आणि 4 महिन्यानंतर माझा व्यापार मी पुन्हा करणार आहे. परंतु आनंद, त्या व्यापाऱ्याला माहित आहे का की तो किती दिवस जगणार आहे. त्या व्यापाऱ्याला माहित आहे का की त्याचं आयुष्य किती आहे. तर आनंद म्हणतो की नाही भगवान, त्याला तर माहित नाही. भगवंत म्हणजे आनंद, त्या व्यापाऱ्याचं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे. 8व्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होणार आहे. 8व्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होणार आहे आणि विचार काय करतो की पावसाळ्याचे 4 महिने मी थांबेल, त्याच्यानंतर मी व्यापार करेल, नफा कमवेल आणि माझ्या घरी मी निघून जाईल. म्हणजे मनुष्य विचार करतो, तो सुद्धा विचार करतो असं, परंतु त्याचं आयुष्य किती असते, फक्त 7 दिवसाचं. तर आनंद म्हणतात की भगवान असं आहे का. भगवंत म्हणतात की हो, हा 8व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे. तर आनंद म्हणतो की भगवान मी त्याला जाऊन सांगू का. हो आनंद, त्याला तू जाऊन सांग. मग आनंद म्हणते त्याच्याकडे जातात आणि त्याला म्हणतात की काय करणार आहे तू, तर कोण आहे तू. तर तो म्हणतो की म्हणते मी व्यापारी आहे, आता पावसाळा सुरू झाला आणि या पावसाळ्यामध्ये 4 महिने मी इथे थांबणार आहे आणि 4 महिन्यानंतर मी पुन्हा व्यापार करून माझ्या गावी मी निघून जाणार आहे. तर भन्ते म्हणतात की तुला तुझं आयुष्य किती आहे हे माहीत आहे का. तर तो म्हणतो भन्ते मला तर दीर्घ आयुष्य आहे, मला तर काहीच नाही. म्हणजे दीर्घ आयुष्य मला का आहे, कारण मला कुठला आजार नाही आहे, मी एकदम तंदुरुस्त आहे आणि मी तंदुरुस्त असल्यामुळे, मी आजारी नसल्यामुळे मला दीर्घ आयुष्य आहे. तर भन्ते म्हणतात की नाही, तुला दीर्घ आयुष्य नाही. तर का भन्ते, तुझं आयुष्य फक्त 7 दिवसाचं आहे, तू 8व्या दिवशी मृत्यूला प्राप्त होणार आहे. सांगा बरं आता, जर एखाद्या मनुष्याला असं म्हटलं की तुमचं आयुष्य फक्त 7च दिवस आहे, 8व्या दिवशी तुम्ही मरणार आहात, कसं वाटेल, काय करसाल, काय करसाल. तुम्हाला कळालं बा, तुम्ही आता 8 दिवसाचे पाहुणे आहात, 7 दिवसाचे 8व्या दिवशी तुम्ही कार्यक्रम तुमचा होणार आहे, काय करसाल तुम्ही. पुण्य पुण्य संपादन का रडल माणूस, ऐक ना, पहिले तर रडलच, अरे हे कसं काय झालं म्हणून. हा, मला तर 7 दिवसाचं आयुष्य आहे, तो रडू रडू 7 दिवस घालेल, ऐक ना, 7 दिवसापर्यंत तो रडेल. ऐक ना, एखाद्या मनुष्याला असं वाटेल की आता जाऊ द्या, 7 दिवसाचं आयुष्य आहे, जरा नातेवाईकांना फोन बिन करू द्या, ऐक नाही, लई दिवसाची भांडण होती, तिलाही करतो एक फोन, आहे की नाही. म्हणजे आता चाललोच तर खरं, जाता जाता एक शब्द बोलू द्या प्रेमाचे, ऐक ना. आता वैर सोबत घेऊन नाही वेरे न वेराने समंती धंकुदाचन अवैरण्याचं संबंधी यस सदमोसनंतन, ऐक नाही, कायम सोबत मनुष्याच्या वैरीत असते. आणि असा विचार मनुष्य करतो की चला आपण, काही लोकांना असं वाटलं की आपण बोललं पाहिजे, काही लोकांना खाऊन पिऊन मेलं पाहिजे असं वाटेल, ऐक नाही, कारण आपण आता मरणारच आहोत, त्याच्यापेक्षा खाल्लेलं बरं, खाऊन गेलेलं बरं. ऐक ना, कोरोनाच्या काळात तसं केलं लोकांनी, लोकांना वाटलं की आपला नंबर लागते आता, चला खाऊन घ्या चांगलं चांगलं, ऐक ना, चांगलं चांगलं खाऊन लोकांनी मस्त मौज मजा केली कोरोनाच्या काळामध्ये. कारण जीवनाचे 2 टोक आहे ना, खा पिया मौज मजा करा, कारण उद्या आपण मरणार, असं लोक विचार करतात बघा. भगवंताच्या काळामध्ये सुद्धा करत होते, आजही करतात आणि उद्या सुद्धा करणार आहे. कारण जीवनाचं हे महत्वपूर्ण टोक आहे, खाणे पिणे आणि मौज मजा करणे, कारण आपण मरणार आहोत. असं लोक विचार करतात आणि काही लोक जीवन जगतात, काही लोक व्रतवैकल्य करतात, काही लोक उपवास तपास करतात, काही लोक कर्मकांड करतात, काही लोक यज्ञयाग करतात. आत्मा परमात्मा ईश्वरवाद याला प्राप्त करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा अर्चा करतात. तर भगवंत असे म्हणतात की यापासून सुद्धा काही लाभ मनुष्याला होत नाही. या दोनही मार्गाचं जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म पुण्यकर्म करू शकत नाही. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की मनुष्याने नेहमी कुशल कर्म केले पाहिजे, नेहमी पुण्यकर्म केले पाहिजे. जेव्हा तो व्यापाऱ्याला कळते की आपण केवळ 7 दिवसाचा आयुष्य आपल्याला आहे, तर तो म्हणतो की भन्ते मी काय केलं पाहिजे, माझं आयुष्य तर फक्त 7 दिवसाचं आहे. तर भन्ते सांगतात की या 7 दिवसामध्ये
तू चांगले कर्म केले पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. तर त्याला सुद्धा ती गोष्ट पटते आणि तो म्हणतो की म्हणते भगवंतासह संपूर्ण भिक्खू संघाला मी 7 दिवसाचं आमंत्रण देतो. भिक्खू संघासह जेवढे भगवंतासोबत भिक्षू असतील त्या सर्वच्या सर्व भिक्खू संघासह मी 7 दिवसाचं निमंत्रण देतो. आणि 7 दिवसापर्यंत बघा कोणत्याही प्रकारे प्रमाद न करता, आळस न करता कंटिन्यू 7 दिवसापर्यंत तो पुण्यकर्म करतो, कुशल कर्म करतो, दान कर्म करतो. 7 दिवसापर्यंत कंटिन्यू धम्म श्रवण करत असतो. 7 दिवसापर्यंत धम्म श्रवण केल्यानंतर तो मृत्यूला प्राप्त होत असतो. आता असा मनुष्य जर मृत्यूला प्राप्त होईल तर कुठं गती होईल त्याची? चांगली गती होईल ना, देवता गती होईल त्याची. कारण 7 दिवसापर्यंत त्याच्या मनाची मानसिकता धम्म श्रवणामध्ये होती. 7 दिवसापर्यंत त्याने दान पुण्य केलं, कुशल कर्म केलं, मैत्री भावना केली, आनापानसती केली. म्हणजे मनुष्याचं मरण सुद्धा जर तुम्हाला ठरवायचं आहे की माझं मरण हे अत्यंत सुखपूर्वक झालं पाहिजे तर बघा मनुष्य सुखपूर्वक सुद्धा मरू शकतो. म्हणजे त्याने तसा विचार जर केला तर. परंतु बहुतांश आपण जेव्हा लोकांकडे पाहतो तर मृत्यूच्या समयी बघा लोक अत्यंत दुःखी असतात, अत्यंत कष्टी असतात, अत्यंत बेचैन असतात, वेदनेमध्ये असतात, चिंताग्रस्त असतात. का असतात? कारण त्यांचं तसं कर्म असते, ते तशा प्रकारचे वागलेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये तो जो क्षण असतो शेवटचा तो मात्र काही सुखाचा येत नाही. आणि त्यामुळे बघा अत्यंत दुःख, अत्यंत पीडित असून ते मृत्यूला प्राप्त होतात. आणि कधी कधी लोक आपतेष्ट सुद्धा कधी कधी आम्हालाही फोन करतात की भंतेजी आता आम्ही लय केलं, पण आम्हाला असं वाटते की त्यांच्या ज्या वेदना आहेत त्या कमी व्हाव्या. म्हणजे एवढ्या वेदना होतात, कधी कधी लोकांना एवढ्या वेदना होतात की घरच्या लोकांना असं वाटतं की हे गेले पाहिजे, आहे की नाही. म्हणजे कारण वेदना सहन होत नाहीत, कधी कधी असं होते बघा. म्हणजे कधी कधी मनुष्याला स्वतःला सुद्धा असं वाटतं की अरे मी काय कर्म केलं, असं मी कोणतं असं वाईट कर्म केलं की एवढं दुःख मला भोगावं लागत आहे. स्वतः त्याला असं वाटतं की मी मृत्यूला प्राप्त झालो पाहिजे, परंतु ते सत्य आहे का? होऊ शकते का? नाही. कारण कर्माचा हिशोब भगवंत म्हणतात इथे चुकता करावा लागतो. कर्म कुणालाही सुटल्या जात नाहीत. जैशी करणी वैशी भरणी आपण व्यवहारामध्ये म्हणत असतो. जसं तुम्ही बीज लावसाल तसे फळ तुम्हाला येणारच आहे. तुम्हाला जर गोड फळ खायचे असतील तर गोड बीज लावा तुम्ही. गोड बीज लावलं तर तुम्हाला गोड फळं मिळतील. जर तुम्ही कडू बीज लावलं तर तुम्हाला कडूच फळं मिळणार आहे. तुम्ही असा विचार करू शकत नाही की अरे मी आयुष्यभर अकुशल कर्म करतो, वाईट कर्म करतो आणि मृत्यूच्या समय मात्र मी चांगला विचार करतो आणि सुखाला प्राप्त होतो. तर असं होत नाही. मनुष्याचे कर्म हे मनुष्याच्या नेहमी सोबत असतात. कायमस्वरूपी त्या कर्माला धारण करून मनुष्य जीवन जगत असतो. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात कर्म हे आपले माता पिता आहे, कर्म हे आपले अपतेष्ट आहे, कर्म हे आपले नातेवाईक आहे, कर्म हे आपले बंधू आहे, कर्म हे आपला वारस आहे. कारण मनुष्याच्या जीवनामध्ये कर्म अत्यंत महत्वाचं असं स्थान आहे बघा. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या कर्माचा हिशोब आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एक दृष्टांत मी तुम्हाला सांगतो आणि देशना संपन्न करतो. एकदा एका गावामध्ये बघा म्हणजे कर्म किती महत्वपूर्ण आहे. म्हणजे मनुष्याला जेव्हा ज्या गोष्टीकडे महत्व द्यायचं असते तर त्या गोष्टीकडे बघा मनुष्य महत्व काही देत नाही. एक राजा असतो आणि त्या राजाला दृष्टांत आहे समजून सांगण्यासाठी, तत्वज्ञान समजून घेण्यासाठी. त्या राजाला 4 राण्या असतात आणि राजा अत्यंत धनवान असतो, श्रीमंत असतो. राजा आहे, सर्व प्रकारच्या सुखसुविधा त्यांच्याकडे आहे. तर राजाची जी पहिली राणी असते तर त्या पहिल्या राणीकडे राजा काही विशेष असं लक्ष देत नाही. म्हणजे विशेष असं कधीतरी जे तिला वेळ देणे, कधीतरी क्वचित एखाद्या वेळेस अशा प्रकारचं तो जीवन जगत असतो. दुसरी जी राणी असते तर तिला काही असं फारसा तो म्हणजे वेळ देत नाही. तिसरी राणी जी असते तर तिला मात्र त्याच्यापेक्षा अधिक तो वेळ देत असतो. आणि चौथी राणी जी असते तर तिला मात्र तो पूर्णपणे वेळ देत असतो. अशा पद्धतीने तो जीवन जगत असतो. आणि असं जीवन जगत असताना आता त्याचा शेवटचा क्षण येतो एक ना मृत्यूचा. मग त्याला असं वाटतं की अरे मी आता एवढे कर्म केले, एवढं मी याची काळजी घेतली सर्वांचीच, तर आपण बघूया
आता आपण तर मृत्यूला म्हणजे प्राप्त होणारच आहोत, तर आपल्या सोबत कोण येऊ शकते, आपल्या सोबत कोण येऊ शकते? मग त्याला असं वाटतं की चला आपण विचारू आपल्या राणींना की माझ्या सोबत आता मी मरणार आहे, तर माझ्या सोबत कोण येते? कारण मी तुमच्यावर खूप प्रेम केलं, मी तुम्हाला खूप जीव लावला, मी तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, आणि तुम्ही सुद्धा असं म्हटले की आमचं जीवन तुमच्यासाठी, आमचं मरण तुमच्यासाठी, असं बोलले. तर बघूया की नेमका आपल्या सोबत कोण येते. तर ज्या राणीवरती तो खूप प्रेम करायचा असतो, है की नाही, खूप प्रेम करायचा असतो, तर त्या राणीला तो बोलून घेतो आणि म्हणतो की मी आता मृत्यूला प्राप्त होणार आहे, तर तू माझ्यासोबत येणार आहे का? तू माझ्यासोबत येते का? तर राणी म्हणते की महाराज ठीक आहे, तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं, ऐक ना, मला जीव लावला. ह्या 4 राण्या प्रत्येक व्यक्तीला आहे. ह्या 4 राण्या ज्या आहे, मग स्त्री असो किंवा पुरुष असो, दृष्टांत समजून घेण्यासाठी, तर ती म्हणते की महाराज मी काय तुमच्या सोबत येणार नाही. तर महाराज मग तुम्ही जेव्हा मृत्यूला प्राप्त होसाल तर तुम्हाला असं वाईट वाटू नये. महाराज तुमचा ज्या क्षणी मृत्यू झाला अगदी त्या क्षणी मी दुसऱ्याची होणार आहे. पहिली राणी काय म्हणते? ज्या क्षणी महाराज तुमचा मृत्यू झाला अगदी त्या क्षणी मी दुसऱ्यांची होणार आहे. राजाला वाईट वाटते. राजा म्हणते असं, तो बेचैन होतो. पुन्हा दुसरी राणी येते, तिला सुद्धा तो तसंच म्हणतो. ती सुद्धा म्हणते की महाराज मी तुमच्या सोबत काही अधिक काळापर्यंत येऊ शकणार नाही, काही वेळापर्यंत मी तुमच्या सोबत येऊ शकते, परंतु मी तुमच्या सोबत काही येणार नाही. तिसरी राणी येते, ती म्हणते महाराज घरापासून ते स्मशानापर्यंत मी तुमच्यापर्यंत येऊ शकते, आणखी काही मी तुमच्या समोर येणार नाही. चौथ्या राणीला सुद्धा बोलवते आणि ते म्हणते अरे मी तर तुझी काळजी घेतली नाही, मी जर तुझ्याकडे लक्ष दिले नाही, परंतु माझी अशी इच्छा आहे की तू माझ्यासोबत यावे. तर चौथी राणी म्हणते की महाराज काही असू द्या, तुम्ही माझ्यावरती प्रेम करा किंवा नका करू, तुम्ही मला जीव लावा किंवा नका लावू, परंतु मी मात्र तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही, मी अगदी तुमच्या सोबतच येणार आहे. राजाला वाटते अरे मी तर हिला काहीच दिलं नाही, तरी सुद्धा ती माझ्या सोबत येण्यासाठी तयार आहे. राण्या कोण आहे? राण्या कशा आहे? तर पहिली जी राणी असते ऐक ना प्रत्येकांची, ती पहिली राणी म्हणजे संपत्ती. पहिली राणी कोण? धनसंपत्ती. ऐका, धनसंपत्ती कोणाची होते? म्हणजे ज्या दिवशी आपण चाललो की लगे अंगठा असेल तर अंगठा, नाही तर सह्या असतील तर सह्या. म्हाताऱ्याच्या सह्या करून घ्या पटकन, जायच्या अगोदर म्हाताऱ्याच्या सह्या करून घ्या पटकन, कारण सांगता येत नाही नंतर सही होते का नाही. कधी कधी असं होते की सह्या घेण्याच्या पूर्वीच भांडण होते, ऐक ना, सह्या घेण्याच्या पूर्वी वादावादी होते, मारामारी होते, खून होतात, कारण संपत्तीसाठी. मनुष्य आयुष्यभर बघा संपत्ती कमावतो, राब राब राबतो, ऐक नाही, रात्रीचा दिवस करतो, परंतु वास्तविक पाहता सर्व वेळ मनुष्य त्या धनसंपत्तीसाठी देतो. त्याच्या सोबत काही येते का? त्याच्या सोबत काहीही येत नाही. ज्या क्षणी तो मृत्यूला प्राप्त होतो अगदी त्या क्षणी सर्वच्या सर्व ती संपत्ती लोक, परिवारातील लोक वाटून घेत असतात. दुसरी राणी कोण आहे? तर दुसरी राणी म्हणजे आपली पद, प्रतिष्ठा, मान, सन्मान. मनुष्याचा मान सन्मान कुठपर्यंत आहे? जोपर्यंत मनुष्य एखाद्या पदावरती आहे. मनुष्याला त्या पदाचा अहंभाव असतो, मनुष्याला त्या संपत्तीचा अहंभाव असतो, परंतु मनुष्य पदावरून जेव्हा रिटायर होतो त्याला एवढं महत्व असते का? बिलकुल महत्व नसते. आणि मृत्यूच्या नंतर त्याचं पद कुठपर्यंत लोक आठवण करतात? काही क्षणापर्यंत. एखादा मनुष्य जर चांगला असेल, सिलवान असेल, गुणवान असेल, तर काही काळापर्यंत लोक त्याला स्मरणामध्ये ठेवतात, परंतु मात्र लोक त्याला विसरत असतात. तिसरी पत्नी कोण आहे? तिसरी पत्नी आप्तेष्ट आहे, नातेवाईक आहे, मित्रमंडळी आहे. कुठपर्यंत येतात? स्मशानापर्यंत. ऐक, कितीही चांगला असू द्या, ऐक, कितीही कमावलेलं असू द्या, कसाही मनुष्य असू द्या, नातेवाईक फक्त स्मशान भूमीपर्यंत येतात, थोडा वेळापर्यंत थांबतात. अग्निदाह दिला, एकदा जरा पेट घेऊ द्या म्हणतात, जरा पाहू द्या राहते का काय शिल्लक, सांगता येत नाही म्हणतात. एकदा सगळा पेट घेतला का मग आता म्हणतात निघा.
ऐक ना, सारे घरी येतात आणि कार्यक्रम सगळा आटपून जातो. चौथी राणी कोण? चौथी राणी म्हणजे आपले कर्म. कर्म सोबत येतात आपल्या. तर मनुष्य जसे कर्म करत असतो तसे कर्म बघा मनुष्याच्या सोबत येत असतात. आणि त्यामुळे कर्माकडे मनुष्य लक्ष नाही देत. ऐक ना, मनुष्य आपल्या धावपळीमध्ये राहतो. मनुष्य राबराब राबत असतो, कष्ट करतो, मेहनत करतो, ऐक ना, धावपळ करत असतो. आणि कर्माकडे बघा मनुष्यांचं लक्ष काही राहत नाही. आणि शेवटी सोबत येणारी कोणती गोष्ट जर असेल तर ते म्हणजे आपले कर्म आहे. चांगलेही कर्म आणि वाईटही कर्म मनुष्याच्या सोबत येत असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की हे मानवी जीवन आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या मानवी जीवनामध्ये चांगल्या प्रकारचे कुशल कर्म आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या कायेच्या द्वारा, आपल्या वाचेच्या द्वारा, आपल्या मनाच्या द्वारा आपण कधीही कोणत्याही प्रकारचं अकुशल कर्म, वाईट कर्म करण्याचा प्रयत्न नाही केला पाहिजे. सदा सर्व काळ आपल्या चित्तामध्ये मैत्री भावना आपण विकसित केली पाहिजे. एकमेकांच्या प्रती आदर सन्मानाची भावना आपण असली पाहिजे. एकमेकांना आपण सन्मान दिला पाहिजे, आदर केला पाहिजे, सत्कार केला पाहिजे, मैत्रीपूर्ण आपण राहिलो पाहिजे. राग, द्वेष, लोभ, मोह, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या या विकाराने बघा मनुष्याचं जीवन भरलेलं आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की कर्म हे आपल्या जीवनामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आहे. कर्म आपल्याला रिटर्न येत असतात. म्हणजे जसं आपण कर्म करत असतो अगदी तशाच पद्धतीने हा जो कर्माचा फेरा भगवंताने सांगितला आहे तर तो कर्माचा फेरा बघा मनुष्याला भोगावा लागत असतो. चांगलं कर्म आणि वाईट कर्म हे दोनही कर्म मनुष्याला परिणाम देणारे असतात. कसे देणारे असतात? एक छोटासा दृष्टांत तुम्हाला सांगतो की कर्म कसे फेरे देत असतात. जसं एकदा एका रस्त्याने चालणारा एक व्यक्ती असतो. तो रस्त्याने चालतो आणि रस्त्याने चालता चालता त्याला एक आंबराई लागते. आणि आंबराईमध्ये आंब्याच्या झाडाला छान छान आंबे लागलेले असतात. मग त्याला असं वाटतं की अरे आंबे तर खूपच छान आहे. आंब्याकडे तो पाहतो. कशाने पाहतो? आंबे डोळ्याने पाहतो. त्याला असं वाटतं की अरे आंबे तर खूप गोड आहे, म्हणजे दिसायला एकदम पिकलेले आहे, तर चला आपण आंबा खायला पाहिजे. डोळ्याने आंबे तो पाहतो. डोळे डोळे काय काम? पाहण्याचं काम करतात. पण डोळ्याने फक्त पाहण्याचं काम केलं. आंबा पिकलेला आहे हे कोणी ठरवलं? तर आपल्या मनाने ठरवलं की आंबा पिकलेला आहे. मग डोळ्याने पाहिलं, मनाने ठरवलं आणि मनाने असा विचार केला की आंबा आपल्याला खायचा आहे. मग आंब्यापर्यंत कोण गेलं? कान गेले? आंब्यापर्यंत आपले पाय गेले चालत चालत. ऐक, आंब्यापर्यंत आंब्यापर्यंत पाय चालत गेले. आंबा तोडला कोणी? हाताने तोडला. हाताने तोडला. आंबा खाल्ला कोणी? कोणा खाल्ला आंबा? तोंडानं खाल्ला. ऐक नाही, तोंडानं खाल्ला तर आंबा गेला पोटामध्ये. तेवढ्यामध्ये आंबराईचा मालक आला. मला न विचारता आंबा तोडला. त्याला राग आला. त्याने मारलं. मारलं कुठं? पाठीवरती मारलं. पाठीवरती मारल्यानंतर वेदना झाल्या. कोणाला? मनाला वेदना झाल्या. मनाला वेदना झाल्यानंतर शरीर मन वेदना होणारच आहे. डोळ्यातून अश्रू आले. अश्रू आले ना डोळ्यातून. आंबा कोणी पाहिला होता? आपण डोळ्यात पाहिला होता ना. कर्म कोण केलं होतं? पहिलं कर्म आंब्यानं केलं. ऐक, तर कर्म हे असं रिटर्न येत असते बघा. म्हणजे जसे कर्म मनुष्य करत असतो तशा पद्धतीने त्याला सुख आणि दुःख प्राप्त होत असते. आणि त्यामुळे सातत्याने भगवंत असे म्हणतात की आपण खूप चांगले कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. म्हणजे हे जे काही सुखपूर्वक जीवन आपण जगत आहोत तर केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या महान पुण्याईमुळे हे जीवन आपल्याला बघा प्राप्त झालेलं आहे. आणि त्यामुळे सातत्याने बाबासाहेबांच्या या धम्मक्रांतीमध्ये मी काय करू शकतो, मी काय योगदान देऊ शकतो याचं चिंतन मनन आपण सातत्याने केलं पाहिजे. बाबासाहेब असं म्हणाले होते की मला जर आयुष्य लाभलं तर माझं उर्वरित आयुष्य मी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे. सारा भारत मी बौद्धमय करेल अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. परंतु निसर्ग नियमाला अनुसरून बाबासाहेब बघा आपल्याला सोडून गेले. संविधानाच्या रूपाने बाबासाहेबांनी हा बुद्ध संपूर्ण भारताला दिला. परंतु बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या भारतामध्ये
जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य बुद्ध तत्वज्ञानाला अनुसरून त्याने जीवन जगावं, चांगल्या प्रकारे सुखाने त्याने जीवन जगावं। आणि त्यामुळे बाबासाहेब असं म्हणतात की घराघरामध्ये, खेड्याखेड्यामध्ये, नगरानगरामध्ये बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे। जे लोक बुद्ध तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपलं जीवन खर्ची घालतात, तर त्या लोकांनी स्वतःला धन्य समजावं, कारण त्यांच्याकडून महान आणि असीम असं कार्य होत आहे। बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासारखं पवित्र आणि निर्मळ कार्य या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे असं बाबासाहेब म्हणतात। आणि त्यामुळे बाबासाहेबांचा हा संकल्प आहे बघा, या संकल्पाला आपण पूर्णत्वास नेलं पाहिजे। मग आपण ती स्वतः पण सुरुवात केली पाहिजे, कारण जोपर्यंत आपण प्रॅक्टिकली त्या धम्माचं आचरण करत नाही, त्या धम्माला जाणत नाही, आपण समजून घेत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण त्याचं आचरण करत नाही। आणि त्यामुळे रोज आणि रोज आपण आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या प्रकारचा संकल्प केला पाहिजे। वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये आपण नेहमी चांगले संकल्प केले पाहिजे, आणि त्यामुळे या संकल्पाने आपलं जीवन जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे। आम्ही जळगाव शहरामध्ये गेल्या 4-5 वर्षापासून वर्षावास करत असतो। आपल्याकडे खूप चांगलं वातावरण आहे, तिकडेही चांगलं वातावरण आहे, परंतु आता हळूहळू होत आहे। कारण धम्माचा प्रचार आणि प्रसार, जसं धम्माचे प्रचारक जे जोपर्यंत निर्माण होत नाही, तसं बाबासाहेब असं म्हणाले होते की दरेकाने दरेकाला दीक्षा दिली पाहिजे, दरेकाने दरेकाला ज्ञान दिलं पाहिजे। म्हणजे एका व्यक्तीला जर ज्ञान आलं तर त्याने दुसऱ्याला दिलं पाहिजे, दुसऱ्याला सांगितलं पाहिजे। परंतु सध्या तसं काही होत नाही। आपल्याकडे ज्ञान आहे तर आपल्याकडेच असलं पाहिजे, सीमित असलं पाहिजे, अशी लोकांची मानसिकता आहे। आणि त्यामुळे धम्माचा प्रचार झाला पाहिजे, धम्माचे प्रचारक, चांगले प्रशिक्षित धम्माचे प्रचारक निर्माण झाले पाहिजे। जोपर्यंत धम्माचे प्रचारक हे प्रशिक्षित होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने धम्माचा प्रचार आणि प्रसार होत नाही। आणि त्यामुळे जळगाव शहरामध्ये आम्ही गेल्या 4-5 वर्षापासून राहतो, वास्तव्य करतो। तेथील उपासक उपासिकांच्या श्रद्धा बलामुळे, कारण चांगले लोक आणि वाईट लोक प्रत्येक ठिकाणी असतात, चांगल्या लोकांचा विचार असतो की आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी करू शकतो, आणि अशा प्रकारे काही चांगले लोक एकत्र आले आणि आम्ही संकल्प केला की, कारण जळगावचं वातावरण थोडं वेगळं आहे। म्हणजे बाबासाहेबांच्या त्या काळामध्ये अनेक सभा होत असत, वेगवेगळ्या गावामध्ये, वेगवेगळ्या खेड्यामध्ये, वेगवेगळ्या शहरामध्ये। तर जळगावमध्ये फैजपूर नावाचं एक गाव आहे, जिथे बाबासाहेबांची सभा होती। तर त्या सभेला बघा, अक्षरशः म्हणजे आपल्याच लोकांनी त्या काळामध्ये विरोध केला होता। म्हणजे अन्य लोकांनी त्यांना सांगितलं, आपले लोक अडाणी लोक, आणि त्यांनी बाबासाहेबांना विरोध केला। अक्षरशः बाबासाहेबांच्या सभेला त्यांनी उधळून लावलं। तर तेव्हा बाबासाहेब असं म्हणाले होते, असं म्हणतात की या लोकांमध्ये कधीही परिवर्तन होऊ शकत नाही, हे लोक कधीही सुधरू शकत नाहीत, असं बाबासाहेबांचं वचन होतं, असं जुने कार्यकर्ते सांगतात। तर बाबासाहेब तर असं बोलले असतील, पण बाबासाहेबांच्या मनामध्ये, कारण बोधिसत्वांच्या मनामध्ये करुणा असते, मैत्री असते, त्यांनी सुधारावं, त्यांच्यामध्ये परिवर्तन व्हावं, त्यांच्यामध्ये बदल व्हावा, यासाठी बाबासाहेब असं बोलले असतील। तर आमच्या मनामध्ये असा संकल्प आला की आपण अशा ठिकाणी काम केलं पाहिजे जिथे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची अत्यंत आवश्यकता आहे। म्हणजे जिथे पेरलेलं आहे, जिथे चांगली जमीन आहे, तिथे तर आपण पेरतोच, परंतु जर समजा जिथे सुपीक जमीन नसेल आणि तिथे जर आपल्याला पेरायचं असेल तर थोडी मदत करावी लागते, थोडी मेहनत करावी लागते, परिश्रम करावे लागतात। आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही उपासकांच्या सहकार्याने 16.5 एकर जमीन सध्या म्हणजे खरेदी केलेली आहे। 16.5 एकर जागा आपण घेत आहोत। तिथे ट्रेनिंग सेंटरचा आपला प्लॅन आहे, भिक्खू ट्रेनिंग सेंटर असावं, प्रशिक्षित भिक्षू तिथे निर्माण व्हावे। लोक म्हणतात ना आम्हाला चांगले भंतेजी जरा चांगले भंते पाठवा ना कार्यक्रमाला, कुठून पाठवा चांगले भंतेजी, आहे की नाही, चांगले भंतेजी पाठवा म्हणतात। तर चांगले भंते निर्माण झाले नाही पाहिजे का, मग चांगले भंतेजी निर्माण झाले पाहिजे, आणि चांगले चांगले मुलं सुद्धा दिले पाहिजे। लोक असं म्हणतात की भंतेजी हा लयच बंड आहे। काल परवा मला एक फोन आला, भंतेजी म्हणे मुलगा लयच एकदम बंड झाला म्हणे, बिलकुल ऐकत नाही म्हणे, आणि माझी अशी इच्छा आहे की माझ्या मुलाला तुम्ही 3 महिने म्हणजे सामने बनून ठेवावं। म्हणलं तो बंड झाला म्हणजे मला बंड करता काय ते, म्हणजे त्याला माझ्यासोबत ठेवा म्हटलं, काय सांगावं त्याचे गुण मला जर लागले तर, म्हणजे चांगलं लेकरू नाही देत, म्हणजे डॉक्टर बनणार, इंजिनियर बनणार असं म्हणणार नाहीत की हा मुलगा आमचा लय चांगला आहे भंतेजी, जरा महिनाभर घेऊन जा, म्हणजे बंड साळे इकडं
आणि म्हणतात की आम्हाला चांगला भिक्षू द्या. चांगला भिक्षू कुठून आणावा आम्ही, आहे की नाही? ठीक आहे, समजा भिक्षूंकडे असलं की परिवर्तन होते, ऐक ना, सुधारणा होते, बदल होतो, कारण धम्माचं वातावरण असते. परंतु आपण चांगले मुलं सुद्धा धम्मामध्ये दान केले पाहिजे, कारण दान महत्वपूर्ण आहे. कारण दान जर कोणी देणार नाही तर भिक्षू कसे निर्माण होते सांगा बरं तुम्ही. आणि त्यामुळे आपली अशी एक म्हणजे माझी अशी थीम आहे, डोक्यामध्ये माझी अशी कल्पना आहे की आपण भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण करावं. मग तिथे भिक्षू आपण असे तयार करायचे जे की अनाथ मुलं आहे, जे अनाश्रित मुलं आहे, ज्यांना कुठल्याही प्रकारचा आधार नाही, ज्यांचे माता पिता नाही आहेत किंवा ज्यांची चांगली परिस्थिती नाही आहे, तर अशा मुलांना आपण तिथे शिक्षण देणार आहोत. एज्युकेशन शिक्षण सुद्धा आपण देणार आणि त्याच्या सोबत सोबत त्यांना धार्मिक शिक्षण सुद्धा देणार आहोत. मग ते 5 वर्ष राहतील, 10 वर्ष राहतील, आणि त्यांना जर भविष्यामध्ये असं वाटलं की आपण चांगलं काम करत आहोत, चांगलं जगत आहोत, तर कायमस्वरूपी सुद्धा ते भिक्षू जीवनामध्ये राहू शकतात. परंतु त्यांना जर असं वाटलं की आता 10 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, आता आपण संसारामध्ये जाऊ शकतो, तर त्याने सुद्धा संसारामध्ये जावं. म्हणजे 10 वर्ष 5 वर्ष जर भिक्षू जीवनामध्ये तो राहील तर एक चांगला उपासक बनेल, एक आदर्श उपासक बनेल, शीलधारी उपासक बनेल, आणि तो सुद्धा चांगले समाजाची सेवा करू शकतो. तर भिक्खू ट्रेनिंग सेंटर निर्माण व्हावं. वृद्धाश्रम असेल, अनाथ आश्रम असेल, ऐक ना, तिथे स्कूल असेल, एज्युकेशन सुद्धा महत्वपूर्ण आहे, तिथे हॉस्पिटल असेल, अशा पद्धतीने आमचे सर्व काही प्लॅन आहेत. म्हणजे धार्मिक सुद्धा आहे, सोशल सुद्धा आहे, सामाजिक सुद्धा आहे, कारण सर्व प्रकारचे प्रोजेक्ट आपण तिथे राबवणार आहोत. आणि 80 फूट बुद्धांची मूर्ती तिथे निर्माण करण्याचा आमचा एक संकल्प आहे बघा. कारण जागा खूप सुंदर आहे. ऐतिहासिक अजिंठ्यापासून फक्त 35 किलोमीटर ती जागा आहे. म्हणजे अजिंठ्याला येणारा पर्यटक आपल्या जागेवरती येऊ शकतो, अशा प्रकारचा प्लॅन आपल्याला तो निर्माण करायचा आहे. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आपलं जे जीवन आहे तर धम्म कार्यासाठी बघा आपण समर्पित केलं पाहिजे. लोक असे म्हटले की भंतीजी आता एवढी जागा घेतली, 16.5 एकर जागा तुम्ही घेतात, आपण ती जागा विकत घेतली, 1,20,00,000मध्ये ती आपण जागा विकत घेतलेली आहे. तर लोक म्हटले की मग एवढे पैसे कसे जमा करणार तुम्ही? तर मी म्हटलं सोपी गोष्ट आहे. जेवढे काही चांगले श्रद्धावान लोक आहे, धार्मिक लोक आहे, तर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे काही लोक आहे, तर मी त्यांना तसं आवाहन करेल की या बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी, प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी, बाबासाहेबांची ही चळवळ गतिमान करण्यासाठी बाबासाहेब असं म्हणाले की कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्मकार्यासाठी दान करा, सामाजिक कार्यासाठी तुम्ही दान करा. तर 20वा हिस्सा तर आपल्याला काही पाहिजे नाही. एका व्यक्तीने जर समजून घ्या 10,000 रुपये आपल्या या प्रोजेक्टसाठी जर दान दिले, तर 10,000 देणारा एक व्यक्ती, तर 1200 लोक जर आपण तयार केले तर 1,20,00,000 रुपये सहज जमा होऊ शकतात. मग असं कोणाला वाटेल की 10,000 तर आपण द्यायची इच्छा आहे पण देऊ शकत नाही, तर त्याने 2 टप्प्यामध्ये द्यावे, 5,000-5,000 रुपये करून द्यावे. जर त्याला असं वाटलं की हे पण जास्तच आहे तर 2,000 करून 5 महिने द्यावे. एवढे जर जास्त वाटत असेल तर 1,000 करून 10 महिन्यापर्यंत 10,000 रुपये द्यावे. कारण एका वर्षानंतर आपण त्यांना ते पैसे देणार आहोत. म्हणजे अशा प्रकारे मी लोकांना सांगितलं तर खूप लोक म्हणजे तयार झाले. काही लोक 500 रुपये मंथली पाठवतात, काही लोक 1,000 रुपये मंथली पाठवतात, कोणी 10,000 असे डायरेक्ट पाठवतात. कारण हा जो प्रोजेक्ट आहे, हा जो संकल्प आहे, तर माझी अशी प्रामाणिक इच्छा आहे, मी लोकांना सुद्धा सांगत असतो की हा प्रोजेक्ट आपल्याला सर्वसामान्य लोकांच्या दानामधून उभा करायचा आहे. म्हणजे सर्वसामान्य जो वर्ग आहे, जो दानशूर उपासक आहे, म्हणजे प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की या कार्यामध्ये आमचा चांगला म्हणजे दानाचा हिस्सा आहे, दानाचा वाटा आहे. फुल नाही फुलाची पाकळी या पद्धतीने असंख्य उपासक उपासिका सुद्धा या कार्यामध्ये सहभागी होतात. आपल्याला सुद्धा सर्वांना आव्हान आहे की आपल्याला जे काही म्हणजे दान पुण्य आता नाही, जेव्हा करायचं असेल तेव्हा, तर ते सुद्धा आपण दान पुण्य करू शकता. कारण बाबासाहेबांचा संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. बाबासाहेबांचा प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठी मी सारा भारत बौद्धमय करेल ही बाबासाहेबांची संकल्पना होती. त्या संकल्पनेला अनुसरून आपल्याला धम्म कार्य करायचं आहे बघा. आणि त्यामुळे जिथे जिथे कुठे कुठे धम्माचं कार्य असतं, मग आपल्या गावामध्ये असू द्या, आपल्या शहरामध्ये असू द्या, आपल्या खेड्यापाड्यामध्ये असू द्या, जिथे जिथे चांगलं कार्य असतं तिथे तिथे आपण दान पुण्य केलं पाहिजे. कारण आपलं ते नैतिक कर्तव्य आहे, नैतिक आपली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे सातत्याने बघा, कारण हे दान पुण्य, हे कुशल कर्म, हे शील पालनात आपल्या जीवनामध्ये आपल्याला अजरामर करत असते. आणि त्यामुळे या मंगलमय प्रसंगी आज मनोहर बाबांच्या या
जलदान विधीच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी आलात. अत्यंत शांततेने ही धम्मदेशना आपण श्रवण करून घेतली. आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. बाबांचे निसर्गामध्ये विलीन असणारे 4 महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून ही धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.